परत एकदा मागचे लोक येऊ देऊ नको. परत एकदा इथं हा. परत एकदा शांत व्हा. ऐका, आज या मनुवाद्यांच्या आणि जातीवाद्यांची हवा निघाली आहे. निघाली का नाही? तर जोरात बोला जय भीम. बघा, मी एक वडारीचं पोरग, आमच्या जातीमध्ये म्हणजे आमच्या ध्वजावर बजरंगबलीचा फोटो असतो, पण एक हिंदू असून मी एक आंबेडकरवादी हिंदू आहे, त्याचा मला गर्व आहे. आणि या जे मला आणि माझ्या भावाला साहेबांनी इकडे जबाबदारी दिली ठाणा जिल्हा सांभाळायची, ही लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आंबेडकरी समाजाची आणि मला अनावर होते माझे अश्रू आज की हे जे प्रेम आज आपल्या टेकडीतल्या माणसांनी दाखवलंय. मला नक्कीच माहितीये की येणाऱ्या काळामध्ये हे मनुवादी आणि जातीवादी लोकांना आपण त्यांची लायकी दाखवून देणार आहे. धन्यवाद. थांबा थांबा, मला एकच गोष्ट सांगायची होती इथे की आज जी परिस्थिती आपली सुभाष टेकडीमध्ये आली आणि उल्हासनगर मध्ये आली आहे, की जसं मी तुम्हाला सांगत आहे की मी एका कट्टर हिंदू समाजाचा असून माझ्या आंबेडकरी माझा समाज मी त्यांच्या रक्तामध्ये आज गेलोय. आणि जे लोक इथे नावं ठेवतात की बाबा असं तसं, हे आपला नाही, हे तुझा नाही, तुम्ही तर स्वतःचे आज कुठल्या कमळाबाईच्या मांडीवर जाऊन बसले, ते लोक बसलेत का नाही? हा, आपलीच माणसं या जातीवाद्यांचे चाकर झालेत का नाही? झालेत ना. आपल्याला विकता दे का नाही 10-15 वर्षापासून. आता हे थांबलं पाहिजे. मी नेहमी बोलत आलोय की बाली किल्ला हा वाचला पाहिजे. मागच्या वेळी साहेब आले तेव्हा पण आपण हे एवढे ताकदीने इथे उभा राहिलो, तेव्हा पण लोक मला बोलले अरे भीड़ होतीये, वोट में रूपांतर नहीं होता. अरे त्यांना काय माहिती, हे रूपांतर होणार आहे आणि यांना 16 तारखेला घरी बसवल्याशिवाय आपण राहणार नाहीये. आज सकाळपासून मला बरेचशा माणसांचे मित्रांचे फोन येत होते की दादा सकाळपासून नुसती दारू वाटप सुरू आहे, पैसा वाटप सुरू आहे, 15 ते 20 बोकड हे लोकांनी आज कापले आहे, कदाचित आपली माणसं येणार नाही, आज सभा फेलू शकते. तर त्या माणसांना सांगतो इथे उभा राहून बघ समाज माझा कुठे. अरे बोकड बोकड काय करता रे, आमचा वाघ आला इकडे. कोण आला रे, कोण आला? वाघ आला. आणि हा वाघ हे तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. हेच आहे फरक, हे नकली आंबेडकरवादी मध्ये आणि आपण असली वादल्यामध्ये, आपल्या असली लोकांमध्ये. लोकांनी जे इथे दिशाभूल करण्याचे इथे प्रयत्न सुरू करत आहे, ते लोक बोलतात ना भेड़ के खाल में भेड़िया, हे आपल्यामध्ये इथे सोडलेले आहेत. जे वेगवेगळ्या पक्षांनी म्हणजे हे स्टेटमध्ये त्यांच्या बरोबरच मांडीला मांडी लावून बसलेत, पण इथे भीतीपोटी वेगळे कटोरी हे ते घेऊन उभे राहिलेत आपल्या समोर. लोकांनी ह्यांची दिशाभूल मध्ये पडाव नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जे वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी इथे उभा असती, आज आपल्या समाजावरती कुठे अन्याय झाला, काय झाला, तर फक्त आणि फक्त आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर आपल्यासाठी उभा राहतात. अहो माणसं इथे दिशाभूल तर करतातच. जसा आमचा एक माणूस होता म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी, यो कट्टर आंबेडकरवादी, भले जातीने तो वडारी असला तरी काय नाही, पण जेव्हा संविधान जाळण्यात आलं त्यांनी तिथे आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर तिथे त्याला पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकण्यात आलं, मारून टाकलं. अहो काय सांगणार, 1 करोड 5 करोड अशी बोली लावायला लागले की तुम्ही काय बोलू नका, शांत व्हा. पण फक्त आणि फक्त आपले ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला न्याय दिलाय. महाराष्ट्रामध्ये 72 पोलीसवाल्यांना घरी बसवले, सस्पेंड केले त्या लोकांना.
आपल्यासाठी कोण नाहीये, कोणच नाहीये हे समजून घ्या. आमिषाला बळी पडू नका. आता नाही तर कधीच नाही. हे झाल्यानंतर 5 वर्षानंतर इलेक्शन्स आहेत. आताच आपल्याला आपली ताकद दाखवावं लागणार आहे. दाखवणार की नाही? जोरात बोला. आमचं ठरलंय, अरे काय बाली किल्ला ठरलंय? झालाच पाहिजे. मी माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जय वडार, जय भीम, जय शिवराय. बोलू? दादा बोलतात अजून बोला. मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो की मला जास्त काय बोलता येत नाही. हे माझी दुसरी वेळ आहे. पण माझेच इथे आई बहिणी भाऊ सगळे बसलेत, तर म्हणून मला बोलता येतं तुमच्यामध्ये. 15 वर्ष झाले हो. 15 वर्ष मी सहन करतो या सगळ्या गोष्टी. मला सगळी लोक बोलत होती. लहानपणी जी आपल्या इथं वेळ होती, काळ होता, जो आपला इथे रुबाब होता, आंबेडकरी रुबाब होता. आंबेडकरी टेकडीच्या नादी कोण लागत नव्हतं. लागत होतं का? आज काय परिस्थिती झाली आहे? अहो बघा तिकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे कुठले झेंडे लागलेत. कुणाची हिंमत होती का पहिले लावायची? होती? जोरात बोला. तर हीच बात आहे. ह्याच्यानी समजा हे घुसखोर, हे हरामखोर कुठवर पोहोचले आहे. आता जर आपण ह्यांची वेळ, ह्यांची जागा दाखवली नाही, मी खोटं सांगत नाहीये. बोलत असतील लोक, यार आमदार की स्टेट में क्या फरक पडेगा, एक नगरसेवक जीत के आएगा. सुरुवात इकडनंच होते. ग्रास रूट लेवल पासून सुरुवात होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपले नगरसेवक येतात तेव्हा आपले आमदार येतात. जेव्हा आपले आमदार येतात तेव्हा आपले खासदार येतात. तेव्हा आपण ताकदीने सत्तेमध्ये जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला समाज आता जागा व्हायला पाहिजे. काही झालं ते एकजुटीने सोबत राहायला पाहिजे. अरे मी वडारीचा असून आंबेडकर साहेबांसाठी मरायला तयार आहे. तुम्ही का नाही? हीच मी तुम्हाला बात सांगतोय की जर आता हे जेव्हा लहानपणापासून जे बघत आलोय. खाली बसा. उभी असलेली पब्लिक खाली बसा. नाही तर चला जाऊन द्या, काय नाही. मला सगळ्यांना एकच बात सांगायची आहे. ही वेळ आली आहे. ही वेळ आत्ताच आहे. फक्त 2 दिवसासाठी. टेकडीनी एवढा पैसा बघितला नसेल, एवढी दारू बघितली नसेल, हे हरामखोर तेवढे वाटणार आहे इकडे. कळालं का? कारण ह्यांनी काहीच कामं केली नाहीये. केली आहेत का? केली आहेत का? हे आता हेच करणार आहे. पैसा वाटतील जे हरामाने कमवलेले आहेत. मटण वाटतील. अरे दारूच्या नद्या वाहतील आणि परत जिंकून यायचे लोक तयारी करतील. तुम्ही जिंकून देणार का? जोरात बोला. तर असंच सोबत उभा राहा. संघटित सोबत सगळे उभा राहू. या हरामखोरांना यांची जागा दाखवून देऊ. दाखवणार की नाही? जोरात हो, जोरात. तर आमचं ठरलंय, बाली किल्ला हा आपला वाचला पाहिजे. वाचवणार की नाही? तर जोरात बोला. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. मी सुजात दादांना बोलतो. दादा प्लीज बोला. मला याच्या पुढे जास्त काय बोलता येणार नाही.